हमारी खुशी परमेश्वर में है। ಇವತ್ತು ನಿಮ್ಮದು ನಮ್ಮದು ಸಂತೋಷ ದೇವರಲ್ಲಿದೆ. अगर आप प्रभु के कामों के लिए ನೀವು ದೇವರ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ आप इंटरेस्टेड हो, ನೀವು ಇಂಟ್ರೆಸ್ಟೆಡ್ तो ಆಗಿದ್ರೆ आपके जीवन में प्रभु की उपस्थिति रहेगी। ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿ ಇರ್ತದೆ. सब लोग हालेलुया। हालेलुया। अगर आपका मन लग रहा है प्रार्थनाओं में, ನಿಮ್ಮ ಮನಸ್ಸು ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದೆ, आपको इंटरेस्ट है उपवास करने में, ಉಪವಾಸ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ, आपको इंटरेस्ट है बाइबल पढ़ने में, ಬೈಬಲ್ ಓದೋದ್ರಲ್ಲಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ, आपको इंटरेस्ट है कि मैं जाऊंगा चर्च को, वहां पे मैं कुछ तो करूंगा आज में, ನಿಮಗೆ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇದೆ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಚರ್ಚ್ಗೆ ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ, आप हमेशा आशीष रहोगे, आप हमेशा आनंदित रहोगे। ನೀವು ಯಾವಾಗಲೂ ಆಶೀರ್ವಾದರಾಗ್ತೀರಿ, ಯಾವಾಗಲೂ ಆನಂದಿತರಾಗ್ತೀರಿ। किसको इसको समझ आ रहा है? ಯಾರಿಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ? बोलो अपने बाजू वाले को, आज से बाहर मत रहे। ನಿಮ್ಮ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಹೇಳಿ ಇವತ್ತಿಂದ ಹೊರಗಿರಬೇಡ ಅಂತ. फिर से पढ़ोगे जी। प्रभु में सदा आनंदित रहो। प्रभु में सदा आनंदित रहो। मैं फिर कहता हूँ, मैं फिर कहता हूँ, आनंदित रहो। पौलुस कहते मैं फिर कहता हूँ तुम आनंदित रहो, पर कहाँ पर? पौलुस कहते प्रभु में आनंदित रहो। ಪೌಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ, ನೀವು ಸಂತೋಷವಾಗಿರಿ. ಯಾರಲ್ಲಿ? ನೀವು ಕರ್ತನಲ್ಲಿ ಸಂತೋಷವಾಗಿರಿ. सब लोग हालेलुया। करते रहो, आप परमेश्वर का काम आप करते रहो जैसा आपसे होता है। ದೇವರ ಕಾರ್ಯ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, ಯಾವ ರೀತಿ ನಿಮ್ದು ಆಗ್ತದೆ. उत्साहित रहो आप प्रभु के लिए कुछ ना कुछ करने के लिए। ಉತ್ಸಾಹಿತರಾಗಿರಿ, ನೀವು ದೇವರಿಗಾಗಿ ಏನಾದರೂ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಿ. सब लोग हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। क्योंकि जब हम प्रभु में रहते हैं, ಯಾವಾಗ ನಾವು ಕರ್ತನಲ್ಲಿ ಇರ್ತೇವೋ, प्रभु में रहने का अर्थ ये नहीं है कि मैं कहूँ मैं बैप्टिज्म ले लिया, अब मैं अपने घर में हूँ, बस मैं प्रभु में हूँ, नहीं। ಅದ್ರ ಅರ್ಥ ಇದಿಲ್ಲ, ನಾನು ದೀಕ್ಷಾಸ್ನಾನ ತಗೊಂಡಿದ್ದೇನೆ, ನಾನು ಇವಾಗ ಮನೆಯಲ್ಲಿದ್ದೇನೆ. पौलुस कहते तुम उसमें जड़ पकड़ो ಪೌಲ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನೀವು ಅದರಲ್ಲಿ ಬೇರೂರ್ಬೇಕು, और तुम बढ़ते चले जाओ। ಬೆಳೀತಾ ಹೋಗ್ಬೇಕು. सब लोग हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। तुम्हें मसीहत में आना और मसीहत में जड़ पकड़ना, मसीहत में चलना और मसीहत में बढ़ना तुम्हें आना चाहिए। ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬರುವುದು, ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಇರುವುದು, ಕ್ರಿಸ್ತನಲ್ಲಿ ಬೆಳೆದು ಆತನಲ್ಲಿ ಬೇರು ಇರುವುದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು. सब लोग हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। निकालो यूहन्ना की इंजील से ಯೋಹಾನ ಜಾನ್ 15 अध्याय 15ನೇ ಅಧ್ಯಾಯ उसका 11 वचन में प्रभु यीशु मसीह का कहते हैं, जो पढ़ेंगे। 11ನೇ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, जी। मैंने ये बातें यीशु मसीह कहते हैं मैंने ये बातें तुमसे इसलिए कही है तुमसे इसलिए कही हैं कि मेरा आनंद ओ प्रेज़ द लॉर्ड। ಪ್ರೈಸ್ ದ ಲಾರ್ಡ್। क्या बोले प्रभु यीशु मसीह? ಪ್ರಭು ಯೇಸು ಏನು किसका ಹೇಳ್ತಾರೆ? आनंद? ಯಾರ ಆನಂದ? किसका आनंद? ಯಾರ ಆನಂದ? यीशु मसीह कहते हैं मेरा आनंद। ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ನನ್ನ ಆನಂದ. आनंद परमेश्वर का है। ಯಾಕಂದ್ರೆ ಆನಂದ ದೇವರದಾಗಿದೆ. हालेलुया। आनंद परमेश्वर क्या है? ಆನಂದ ದೇವರದಾಗಿದೆ. जब तुम उसके करीब रहते हो, ಯಾವಾಗ ನೀವು ಆತನ ಹತ್ತಿರ ಇರ್ತೀರಿ, जब तुम उसमें रहते हो, ಯಾವಾಗ ನೀವು तो ಕರ್ತನಲ್ಲಿ उसका आनंद तुम में आता है। ಅವಾಗ ಆತನ ಆನಂದ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಬರ್ತದೆ. सब बोलोगे हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ। यीशु मसीह कहते हैं मैंने तुम्हें ये बातें इसलिए कही ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಮಾತುಗಳನ್ನು ಎದಕ್ಕಾಗಿ कि ಹೇಳಿದ್ದೀನಿ? मेरा आनंद, आगे पढ़ोगे, तुम में बना रहे। मेरा आनंद तुम में बना रहे। ನಿನ್ನ हालेलुया। ಆನಂದ ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ. आनंद परमेश्वर का है, ಆನಂದ पर ದೇವರದಾಗಿದೆ. परमेश्वर अपना आनंद तुम्हें देना चाहता है। ಆದ್ರೆ ದೇವರು ತನ್ನ ಆನಂದ ನಿಮಗೆ सब ಕೊಡೋದಕ್ಕೆ बोलोगे ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ. हालेलुया। आज ಹಾಲೆಲೂಯಾ। बड़ी दिक्कत यही है ಇವಾಗ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ कि ಇದು ಆಗಿದೆ. जिसके पास आनंद है ಯಾರ ಹತ್ರ ಆನಂದ तो ಇದೆ, उसी से दूर है। ಜನರ ಆದರಿಂದಲೇ ದೂರ ಇದ್ದಾರೆ. जिसके पास लोगों की खुशी है, ಯಾರ हत्र ಜನರ ಸಂತೋಷ ಇದೆ, जिसके पास लोगों का आनंद है, ಯಾರ ಹತ್ರ ಜನರ वो ಆನಂದ उसी ಇದೆ, के साथ नहीं है। ಜನರ ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಇಲ್ಲ. इसलिए लोग दुखी हैं, ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರು ದುಃಖಿ ಆಗಿದ್ದಾರೆ. इसलिए लोग डिप्रेशन में रहते हैं। ಅದಕ್ಕಾಗಿ ಜನರು ಡಿಪ್ರೆಷನ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಚಿಂತೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. आप समझ पा रहे हो? ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀರಿ? सच्चा आनंद ಸತ್ಯವಾದ ಆನಂದ दुनिया की किसी चीज में नहीं है, ಲೋಕದ ಯಾವುದೇ किसी ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿಲ್ಲ, भी चीज में नहीं है। ಯಾವುದೇ ವಸ್ತುವಿನಲ್ಲಿಲ್ಲ. हालेलुया। ಹಾಲೆಲೂಯಾ. सच्चा आनंद परमेश्वर में है। हालेलुया। ಸತ್ಯವಾದ ಆನಂದ ದೇವರಲ್ಲಿದೆ. सच्चा आनंद खुदावंद यीशु मसीह में है। ಸತ್ಯವಾದ ಆನಂದ आप ಯೇಸುವಿನಲ್ಲಿದೆ. खुश रह सकते हो परमेश्वर की प्रेजेंस में। ನೀವು ಸಂತೋಷವಾಗಿರಬಹುದು ದೇವರ अगर आप ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ. उससे बाहर गए आप दुखी रहोगे, सच बता रहा हूँ। ನೀವು ಆತನಿಂದ ಹೊರ ಹೋದರೆ
अगर आपके जीवन में प्रार्थना नहीं, ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ 100% आप निराश हो। 100% ನೀವು ನಿರಾಶವಾಗಿದ್ದೀರಿ। हालेलुया। हालेलुया। आप खुश रहने की कोशिश करोगे, शायद मैं उससे थोड़ा बात कर लूंगा तो मैं खुश हो जाऊंगा। ನೀವು ಸಂತೋಷವಾಗಿರೋದಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀರಾ, ಆತನೊಟ್ಟಿಗೆ ಸ್ವಲ್ಪ अगर मैं कहीं ಮಾತಾಡಿ घूमने चला जाऊंगा तो मैं खुश हो जाऊंगा। ನಾನು ಎಲ್ಲ ಓಡಾಡಕ್ಕೆ ಹೋದ್ರೆ ನಾನು ಸಂತೋಷವಾಗಿರ್ತೀನಿ ಅಂತ। हालेलुया। हालेलुया। मैंने अपने जीवन में एक बात को नोटिस किया। ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಾತು ನೋಡಿದೆ। जब हम थोड़ा कहीं घूमने गए ना तो मैंने अपने जीवन में निराशा पाई। ಯಾವಾಗ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಓಡಾಡಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದೇವೆ ಅವಾಗ ನನ್ನ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ನಾನು ನಿರಾಶೆ ನೋಡಿದ್ದೆ। ज्यादा तो नहीं, बस ऐसे समझो कि कभी अगर हम कहीं बाहर गए तो ಹೆಚ್ಚಾಗಿಲ್ಲ, ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲಾದ್ರೂ ನಾವು ಹೋಗಿದ್ರೆ हालेलुया हालेलुया कि हम देख रहे हैं जी ऐसा है, इधर ऐसा गार्डन है, जी ऐसा है, खाना खा ನೋಡ್ತಾ रहे हैं, ಇದ್ದೇವೆ ಇಲ್ಲಿ ಈ ರೀತಿ ಗಾರ್ಡನ್ ಇದೆ, कुछ ಊಟ साथ ಮಾಡ್ತಾ में ಇದ್ದೇವೆ। जो मेरे रहते हैं उनको मालूम होता सब क्या हुआ। ನನ್ನ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಸರ್ ಏನಾಗಿದೆ। शिशु सब हंस रहे हैं, आप ऐसे मुंह बनाओगे तो उनको अच्छा नहीं लगेगा। हाँ, कि हमारी खुशी बोलो कहाँ पे है। ನಮ್ಮ संतोष एलिದೆ। हालेलुया। हालेलुया। आज भी कहीं बाहर चला जाता हूँ, किसी मीटिंग के लिए भी जाता तो ऐसे होता है कि चर्च में कब जाएंगे। हालेलुया। कब इधर से खत्म होगा और कब मैं रात को पहुंचूंगा। ನಾನು ಎಲ್ಲಾದ್ರೂ ಹೊರಗೆ ಮೀಟಿಂಗ್ ನಲ್ಲಿ ಹೋದಾಗ ಕೂಡ ನನಗೆ ಆಲೋಚನೆ ಬರ್ತದೆ, ಈ ಮೀಟಿಂಗ್ ಯಾವಾಗ ಮುಗ್ತದೆ, ನಾನು ಯಾವಾಗ ಅವರ ಚರ್ಚೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ। सब बोलोगे हालेलुया। हालेलुया। आपको सच बता रहा हूँ अपने दिल की बात। ನಾನು ನಿಜ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಮನಸ್ಸಿನ ಮಾತು। सबका अपना अपना जीवन पर मैं अपना बता रहा हूँ कि जो खुशी मुझे यहाँ पर बैठ के मिलती है वो कहीं पर भी नहीं मिलती। ಯಾವ ಸಂತೋಷ ನನಗೆ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತದೆ ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ। हालेलुया। हालेलुया। खुदावंद की प्रेजेंस, ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿ। क्या लिखा, तुम प्रभु में सदा क्या रहो, तुम सदा आनंदित रहो। ನೀವು ಕರ್ತನಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಸಂತೋಷವಾಗಿರಿ ಅಂತ ಬರ್ತಿದೆ। हालेलुया। हालेलुया। एक तरीका बता रहा हूँ, अगर आप अपने जीवन में सदा खुश रहना चाहते हैं तो आप परमेश्वर के लिए कहीं ना कहीं पर आप लग जाओ बस। हालेलुया। आप कहीं ना कहीं अपने स्थान बना लो ನೀವೆಲ್ಲೋ ಒಂದು ಸ್ಥಾನ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, कि मैं के लिए बस यही करूँ। ನನ್ನ ಕರ್ತನಿಗಾಗಿ ಇದು ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ। हालेलुया। हालेलुया। आपको परमेश्वर के लिए कुछ ना कुछ आपको करना चाहिए। ನೀವು ದೇವರಿಗಾಗಿ ನೀವು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ। अगर आप प्रभु की आराधना कर सकते हो तो आप करिए। ನೀವು ದೇವರ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಮಾಡ್ರಿ। अगर प्रभु के लिए आप कोई दूसरा काम कर सकते हो तो आप करिए। ನೀವು ದೇವರಿಗಾಗಿ ಬೇರೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀರಿ ಅಂದ್ರೆ ಮಾಡ್ರಿ। हालेलुया। हालेलुया। अगर आपको कुछ नहीं मिल रहा है, आपसे जो बनता है आप कीजिए। ನಿಮಗೆ ಏನು ಸಿಗ್ತಲ್ಲ, ನಿಮಗೆ ಏನು ಆಗ್ತದೆ ಅದು ಮಾಡ್ರಿ ನೀವು। हालेलुया। क्योंकि परमेश्वर की सेवा करने से बहुत बड़ा आनंद मिलता है। ದೇವರ हालेलुया। ಸೇವೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ದೊಡ್ಡ ಆನಂದ ಸಿಗ್ತದೆ। और वो आनंद कभी खत्म नहीं होता। ಆನಂದ ಯಾವತ್ತೂ ಹೋಗುವುದಿಲ್ಲ। सब लोग हालेलुया। हालेलुया। प्रभु में सदा आनंदित रहो। ಕರ್ತನಲ್ಲಿ ಯಾವಾಗಲೂ ಆನಂದಿತರ। प्रभु यीशु मसीह कहते, मैंने तुम्हें ये बातें इसलिए कही ನಾನು ನಿಮಗೆ ಈ ಮಾತುಗಳು ಅದಕ್ಕಾಗಿ कि ಹೇಳುತ್ತೇನೆ। बच्चों, ಮಕ್ಕಳೇ, प्रभु कहते मेरा आनंद तुम में आ जाए। ನನ್ನ ಆನಂದ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಬರಬೇಕು। हाँ, थोड़ा आगे बढ़िए बच्चे। और तुम्हारा आनंद पूरा हो। और तुम्हारा आनंद क्या हो, पूरा हो जाए। सब बोलोगे हालेलुया। हालेलुया। जब परमेश्वर का आनंद तुम्हें मिल जाएगा ಯಾವಾಗ ದೇವರ ಆನಂದ तो तुम्हारा आनंद भी पूरा हो जाएगा। सब बोलोगे ಆವಾಗ ನಿಮ್ಮ हालेलुया। ಆನಂದ ಕೂಡ ಪೂರ್ತಿ ಆಗ್ತದೆ। ಆಮೆನ್। हालेलुया। आज लोग प्रभु से बाहर होकर सब कुछ ढूंढ रहे हैं ಇವತ್ತು ಜನರು ದೇವರಿಂದ ಹೊರಗಿದ್ದು ಬಹಳಷ್ಟು और जब ಹುಡುಕ್ತಾ उन्हें ಇದ್ದಾರೆ। मिलता नहीं है ಯಾವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ तो फिर क्या हो जाते हैं, ಮತ್ತೇನಾಗ್ತಾರೆ, निराश हो जाते हैं। ನಿರಾಶರಾಗ್ತಾರೆ। क्योंकि वचन में लिखा, लेकिन यीशु वाक्य मसीह में कहते हैं, तुम मुझसे अलग होकर कुछ भी नहीं कर सकते। ಏಕೆಂದ್ರೆ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ನನ್ನಿಂದ ದೂರ ಇದ್ದು ಏನು
ಆಗುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। Hallelujah. अगर हमें कुछ पाना है ನಾವೇನಾದ್ರೂ वो ಹೊಂದಿಕೊಳ್ಳಬೇಕಂದ್ರೆ हमें परमेश्वर में ही मिल सकता है। ಅದು ನಮಗೆ ದೇವರಲ್ಲಿಯೇ ಸಿಗುತ್ತದೆ. यीशु मसीह कहते सबसे पहले तुम बोलिए किसकी खोज करो, कौन बताएगा? सबसे पहले किसकी खोज करो? सबसे पहले यीशु कहते स्वर्ग राज्य की खोज करो। ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ದೇವರ ರಾಜ್ಯ ಹುಡುಕ್ರಿ ಅಂತ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ. ये सब वस्तुएं तुम्हें ओ हालेलुया। Hallelujah. हम बाइबल में देखते हैं कि जब यीशु मसीह 40 दिन के उपवास में थे ನಾವು ಬೈಬಲ್ ಅಲ್ಲಿ ನೋಡ್ತೇವೆ ಯೇಸು 40 ದಿನ ಉಪವಾಸದಲ್ಲಿದ್ದಾಗ तो यीशु मसीह के पास ಯೇಸುವಿನ ಹತ್ರ शैतान आया ಶೈತಾನ ಬಂದ. और शैतान आकर क्या क्या बोलने लगा? ಸೈತಾನ ಬಂದ ಏನ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದ? यदि तू झुककर मुझे प्रणाम करे तुझे जो तू देखते है जो पांच साइयां। ನೀ ನನಗೆ ತಲೆ ಬಾಗಿ ನಮಸ್ಕರಿಸಿದ್ರೆ ನೀನು ನೋಡುವಂತ ಎಲ್ಲ शैतान क्या बोला ರಾಜ್ಯಗಳು- जी तुम्हें मिल जाए। ಸೈತಾನ ಹೇಳ್ತಾ ನೀವೆಲ್ಲ ನಿನಗೆ ಸಿಗುತ್ತವೆ ಅಂತ. हालेलुया। Hallelujah. पर यीशु मसीह ने क्या बोला? ಯೇಸು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ? बस फर्क इतना ही है कि तू मुझे अभी दे देगा, ಅಂತರ ಇಷ್ಟ ಇದೆ, ನೀನ್ ನನಗೆ ಇವಾಗಲೇ ಕೊಡ್ತಿ. पर यदि मैंने तेरी ना मानी, ಆದ್ರೆ ನಾನು ನಿನ್ನ ಮಾತು ಕೇಳಲ್ಲ ಅಂದ್ರೆ, अपने परमेश्वर का वचन माना, ದೇವರ ವಾಕ್ಯ ಕೇಳ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ थोड़े समय के बाद मिलता है, ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಂತರ ನನಗೆ ಸಿಗ್ತದೆ. पर मुझे मिल तो जाएगा। ನನಗೆ ಸಿಗ್ತದೆ. सब लोग हालेलुया। जो तेरा जल्दी वाला ऑफर है ಯಾವ್ದು ಜಲ್ದಿ ಆಫರ್ ಏನಿದೆ वो मुझे नहीं चाहिए। ಅದು ನನಗೆ ಬೇಡ. हालेलुया। Hallelujah. क्योंकि मुझे मालूम है कि मिल तो मुझे जाएगा ही, ನನಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ನನಗೆ ಸಿಗ್ತಿದೆ. तो मैं क्यों गलत डिसीजन लूं? ನಾನು ಯಾಕೆ ತಪ್ಪು ನಿರ್ಧಾರ ತಗೊಳ್ಬೇಕು? क्यों मैं परमेश्वर की प्रेजेंस से बाहर जाऊं? ನಾನು ಯಾಕೆ ದೇವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಿಂದ ಹೊರಗೆ हालेलुया। Hallelujah. आज बहुत सारे लोग ಇವತ್ತು ಬಹಳ ಜನರು संसार का ऑफर बहुत जल्दी एक्सेप्ट करते हैं। ಈ ಲೋಕದ ಆಫರ್ಸ್ ಬಹಳ ಬೇಗನೆ ಅಕ್ಸೆಪ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. कोई बात नहीं, अगर मुझे चर्च छोड़नी पड़े कोई दिक्कत नहीं, ಚರ್ಚ್ ಬಿಡಬೇಕಂದ್ರೆ ಕೂಡ ಏನು ಪರೇಶಾನಿ ಇಲ್ಲ. कोई बात नहीं, अगर मुझे पास्टर से दूर होना पड़ जाए कोई दिक्कत नहीं, ಪಾಸ್ಟ್ರಿಂದ ದೂರ ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೂ ಕೂಡ ಏನು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಇಲ್ಲ. कोई बात नहीं। पश्चाताप नहीं करने, परमेश्वर थोड़ा ना डंडा मारेगी, ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ದೇವರೇನು ಹೊಡಿತಾರ, फिर कर लेंगे। ಮತ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ. हाँ, पर उनको मालूम नहीं है ಆದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ कि सच्चा पश्चाताप एक ही बार होता है। ಸತ್ಯವಾದ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ कर रहे हो ಬಂದ್ರೆ क्या, चाहे आप 200 बार करते रहो। ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇರಿ, 200 ಸಾರಿ ಮಾಡ್ತಾ ಇರಿ. हालेलुया। हालेलुया। आप बार बार गलतियां करके आप घुटने टेक के बोलते रहो खुदा मुझे क्षमा कर दे, वो आपका जो थोड़े मिल गए वैसे ऐसे नहीं बोलेगा, वो कहता ठीक है करता रहे। ನೀವು ಬಾರ್ ತಪ್ಪು ಮಾಡಿ ಮೊಳಕಾಲ್ ಮೇಲೆ ಕುಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ದೇವರೇ ಪಶ್ಚಾತ್ತಾಪ ಪಡ್ತೀನಿ ಅಂತ, ಆತನ ಈ ರೀತಿ ಹೇಳಿದಲ್ಲ ಎದ್ದು ಅಂತ ನೀವು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. हालेलुया। Hallelujah. समझ रहे हो आप ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. क्यों निराश है लोग? यही कारण है। ಯಾಕೆ ನಿರಾಶರಾಗಿದ್ದಾರೆ ಜನರು? ಇದೇ ಕಾರಣ. हालेलुया। Hallelujah. क्यों अपने स्टैंड में बने नहीं रहते हो? ಅವರು ತನ್ನ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಸ್ಥಿರವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. हालेलुया। Hallelujah. इसलिए मेरे प्रिय आज मैं आपको सिखाना चाहता हूँ ಅದಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ ನಿಮಗೆ ಕಲಿಸಲಿಕ್ಕೆ कि ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. अगर आपको सफल होना है अपनी जिंदगी में ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ ಸಫಲ तो ಆಗ್ಬೇಕಂದ್ರೆ परमेश्वर में बने रहो। ದೇವರ ಸ್ಥಿರವಾಗಿರ್ರಿ. अगर आपको अपनी जिंदगी में खुश रहना है ನೀವು ನಿಮ್ಮ ಜೀವಿತದಲ್ಲಿ तो ಸಂತೋಷವಾಗಿರ್ಬೇಕಂದ್ರೆ परमेश्वर में बने रहो, ದೇವರಲ್ಲಿಯೇ ಇರ್ರಿ. परमेश्वर की प्रेजेंस में बने रहो। ದೇವರಲ್ಲಿಯೇ ಇರ್ರಿ. सब लोग हालेलुया। हालेलुया। मालूम होना चाहिए ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬೇಕು कि चोर कब आता है, ನೋವು ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ. चोर है कौन, ಸಾರಿ, ಕಳ್ಳನೇ और ಯಾವಾಗ वो ಬರ್ತಾನೆ? आता कहाँ से है? ಕಳ್ಳ ಎಲ್ಲಿಂದ जैसे ಬರ್ತಾನೆ? मैंने आपको बताया कि जैसे परमेश्वर के पास योजना है, ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅವ್ರಿಗೆ ದೇವರ हत्र ಯೋಚನೆ ಇದೆ. जैसे लिखा है यिर्मयाह की पुस्तक 29:11 में, ಯೆರೆಮೀಯ 29:11 ನಾನು कहते जो योजना मैंने तेरे लिए बनाई वो तेरी हानि के लिए नहीं, वो तेरे लाभ के लिए है। ದೇವರು ಹೇಳ್ತಾರೆ ಯಾವ ಯೋಚನೆ ನಾನು ನಿನಗಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೇನೆ ಅದು ನಿನ್ನ ಕೆಟ್ಟದಕ್ಕಾಗಿಲ್ಲ, ನಿನ್ನ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕಾಗಿ ಇದೆ ಅಂತ. पर प्रभु यीशु मसीह कहते ಆದ್ರೆ ಯೇಸು ಹೇಳ್ತಾರೆ चोर है। ಕಳ್ಳನಿದ್ದಾನೆ. निकालोगे वो वचन, निकालोगे मेरे साथ यूहन्ना के इंजील से, ಯೋಹಾನ ಪುಸ್ತಕ यूहन्ना 10:10 में निकालोगे। ಯೋಹಾನ 10:10. चोर किसी और काम के लिए नहीं परंतु केवल चोरी करने और
घात करने और नष्ट करने को आता है। चोर किसी दूसरे काम के लिए नहीं आता। ಕಳ್ಳನು ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಬರುವುದಿಲ್ಲ. बोलो, ಹೇಳ್ರಿ, चोर किसी दूसरे काम के लिए नहीं आता। ಕಳ್ಳನು ಬೇರೆ ಕಾರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಬರುವುದಿಲ್ಲ. और आज चोर विश्वासियों के पास क्या करने के लिए आता है? ಇವತ್ತು ಆ ಕಳ್ಳನು ವಿಶ್ವಾಸಿ ಹತ್ರ ಏನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾನೆ? उनके जीवन में सच्चे आनंद को चुराने के लिए, ಅವರ ಜೀವಿತದಿಂದ ಸತ್ಯ ಆನಂದವನ್ನು ಕದ್ದುಕೊಳ್ಳುವುದಕ್ಕಾಗಿ, लेकर घात करने के लिए। ನಾಶ ಮಾಡುವುದಕ್ಕಾಗಿ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. और यीशु मसीह क्या बोल रहे हैं? हाँ जी पढ़िए। ಯೇಸು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? मैं इसलिए आया कि यीशु मसीह कहते हैं मैं इसलिए आया कि मैं जीवन पाए, तुम क्या पाओ? जीवन जीवन पाए और बहुतायत से पाए। बहुतायत से पाए। सब बोलोगे हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. परमेश्वर आपको आनंदमय जीवन देने के लिए आया है। ದೇವರು ನಿಮಗೆ ಸಂತೋಷದ ಜೀವನ ಕೊಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. मेरे प्रियो, आज आप इस बात को समझिए। ನನ್ನ ಪ್ರಿಯರೇ, ಇವತ್ತು ಮಾತು हम इसके ऊपर जो पूरा मंथ, ಇದರ ಮೇಲೆ ನಾವು ಇಡೀ ತಿಂಗಳು, पूरा महीना हम ಇಡೀ ತಿಂಗಳು ನಾವು उसके ऊपर बहुत गहराई से हम अध्ययन करेंगे। ಇದರ ಮೇಲೆ ಬಹಳ ಆಳವಾಗಿ ನಾವು ಇದರ ಧ್ಯಾನ ಮಾಡೋಣ. पर आज के दिन मैं आपको ये सिखाना चाहता हूँ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾನು ನಿಮಗೆ कि ಕಲಿಸೋದಕ್ಕೆ आप ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. याद रखिए मछली और पानी को। ನೀವು ನೆನಪಿಟ್ಕೊಳ್ಳ್ರಿ ಮೀನನ್ನು, ಆ ಒಂದು ನೀರನ್ನು. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. आप समझिए इस बात को कि मुझे परमेश्वर में रहना है ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳ್ರಿ, ನಾನು ದೇವರಲ್ಲಿ और अपने ಇರ್ಬೇಕು. अंदर एक आदत बनाइए कि मैं कुछ ना कुछ प्रभु के लिए करूँ। ನಿಮ್ಮೊಳಗೆ ಒಂದು ಗುಣ ಇಟ್ಕೊಳ್ಳ್ರಿ, ನಾನು ದೇವರಿಗೆ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. सब बोलोगे हालेलुया। हालेलुया. कहने का अर्थ इंटरेस्ट। ಇದರ ಅರ್ಥ ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್. आप प्रभु की संगति में बिना इंटरेस्ट के आप नहीं रह सकते। ದೇವರ ಸಂಗತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಇಂಟ್ರೆಸ್ಟ್ ಇಲ್ಲದೆ अगर ಇರೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ. आपके अंदर इंटरेस्ट नहीं है, वचन में क्या लिखा? तू अपने प्रभु परमेश्वर को सारी बुद्धि, बोलते रहिए अभी आप, सारे जान, सारे प्राण, सारी शक्ति से प्रेम करना। सब बोलोगे हालेलुया। ನಿನ್ನ ದೇವರಿಗೆ ನಿನ್ನ ಪೂರ್ಣ ಬುದ್ಧಿಯಿಂದ, ಪೂರ್ಣ ಜ್ಞಾನದಿಂದ, ಪೂರ್ಣ ಬಲದಿಂದ, ಪೂರ್ಣ ಪ್ರಾಣ, ಪೂರ್ಣ ಶಕ್ತಿಯಿಂದ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. सारे जान प्राण जितनी तुझ में हिम्मत है, लिखा तो उतनी शक्ति से तू अपने परमेश्वर को प्रेम करना। ನಿನ್ನೊಳಗೆ ಎಷ್ಟು ಶಕ್ತಿ ಇದೆ ಅಷ್ಟು ಶಕ್ತಿಯಿಂದ ನಿನ್ನ ಯೇಸುವಿಗೆ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಬೇಕು. क्योंकि जब यदि प्रेम है ಪ್ರೀತಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ तो फिर बनेगी संगति। हाँ, ಆವಾಗ ಸಂಗತಿ ಇರ್ತದೆ. प्रेम के बिना संगति बन सकती है? ಪ್ರೇಮ ಇಲ್ಲದ ಸಂಗತಿ ಆಗ್ತದ? अगर हम किसी व्यक्ति के साथ हमारा ज्यादा रिश्ता नहीं है, ಯಾವುದೋ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ನಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ಸಂಬಂಧ, हम उसको हाय हेलो या प्रेस चलो जैसे बोल के बल्कि किसी के साथ हमारा दिली प्रेम होता है, तो वहीं पर हम अपनी गाड़ी को रोक देते हैं। रोक देते कि नहीं? ಯಾರ ಮೇಲಾದ್ರೂ ಸುಮ್ಮನೆ ಪ್ರೀತಿ, ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರೀತಿ ಇದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಹಾಗೆ ಎಲ್ಲೋ ಪ್ರೈಸ್ ಎಲ್ಲ ಹೇಳಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಗ್ತೇವೆ. ಆದ್ರೆ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಹೆಚ್ಚು ಪ್ರೀತಿ ಮಾಡ್ತೀವಂದ್ರೆ ಅಲ್ಲೇ ನಿಮ್ ಗಾಡಿ ನಿಲ್ಲಿಸಿ ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೇವೆ. हालेलुया। ಹಲ್ಲೆಲೂಯಾ. इसी प्रकार ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ अगर हमारा परमेश्वर के लिए प्रेम होगा, ನಮ್ಮೊಳಗೆ ದೇವರಿಗಾಗಿ ಪ್ರೀತಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ हमारी उसके साथ संगति भी होगी। ಆತನ ಜೊತೆ ಸಂಗತಿ ಕೂಡ ಇರ್ತದೆ. हम उसके पास आएंगे, ನಾವು ಆತನ ಹತ್ರ हम ಬರ್ತೇವೆ, उसके पास बैठेंगे, ಆತನ ಹತ್ರ हम ಕೂತ್ಕೊಳ್ತೇವೆ, अपना कुछ उसे बताएंगे, ನಾವು ಆತನಿಗೆ ನಮ್ಮದೇ उसका ಹೇಳ್ತೇವೆ, कुछ हम सुनेंगे। ಆತನದ ನಾವು क्यों? ಕೇಳ್ತೇವೆ. क्योंकि हमारी संगति है। हालेलुया। ಏಕೆಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಗತಿ ಇದೆ. जब हमारी उसके साथ संगति होती है ನಮ್ಮ तो फिर ಸಂಗತಿ ಇವಾಗ ಆತನ ಜೊತೆಗೆ उसका ಇರ್ತದೆ. आनंद हमें बना रहता है। ಆತನ हालेलुया। ಆನಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಆಗ್ತದೆ. अब अपने खुदा का शुक्रिया करना